Welcome student. Today start new point dry cell कोरडा विद्युत घट. Let us see diagram dry cell on a screen. Take a lead dry cell and remove its outer coating. Inside you will find a whitish metal layer. This is the zinc, symbol is Zn, metal layer. This is the negative terminal of the cell. Now carefully break open this layer. There is another layer inside, and electrolyte is filled between these two layers. The electrolyte contain negatively charged and positively charged ion. These are the carriers of electricity. The electrolyte is a wet pulp of zinc chloride. Formula is ZnCl2 and ammonium chloride NH4Cl. There is a graphite rod at the center of the cell. This is a positive terminal of the cell. A paste of manganese dioxide, formula is MnO2, is filled outside the rod. Because of the chemical reaction of all these chemicals, electrical charge is produced on the two terminals and an electrical current flows in the circuit. Due to the wet pulp used in this cell, the chemical reaction proceed very slowly. Hence, a large electric current cannot be obtained from this. Compared to the electric cells using liquids, the shelf life of dry cells is longer. Dry cells are very convenient to use as these can be held in any direction with respect to ground and can be used in a mobile instruments. विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी कोरडा विद्युत घट ड्राय सेल याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. हा जो ड्राय सेल आहे तुमच्या सर्वांच्या परिचयाचा आहे. आपण रेडिओमध्ये, बॅटरीमध्ये, मोबाईलमध्ये ज्या बॅटऱ्या वापरतो त्या बॅटऱ्यांना, त्या विजेरी संचांना कोरडा विद्युत घट ड्राय सेल असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. आपण हा जो ड्राय सेल दाखवलेल्या आकृतीमध्ये त्याला आपण आता समजून घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला ड्राय सेल नेमकं कार्य कसं करतं हे समजून येईल. बघा या ठिकाणी या आकृतीमध्ये या ठिकाणी हे आतमधला जो रॉड आहे हा ग्राफाईट किंवा कार्बनचा रॉड असतो. हा त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल धनाग्रास आपण त्या ठिकाणी म्हणायचं. हा कार्बन इलेक्ट्रोड आहे. हा काय कार्बन इलेक्ट्रोड आहे.
त्याच्यानंतर इथं विभाजक आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर संरक्षक कवच, प्रोटेक्टिव्ह कवर या ठिकाणी. पहिलं आपण काय बघितलं, पॉझिटिव्ह टर्मिनल बघितलं. दुसरं आपण बघितलं कार्बन इलेक्ट्रोड. थर्ड इज अ डिवायझर, विभाजक. फोर्थ इज अ प्रोटेक्टिव्ह कवर, संरक्षण कवच. खालच्या बाजूला बॉटम साईड इज अ निगेटिव्ह टर्मिनल. या ठिकाणी ऋणाग्र या ठिकाणी आहे खालच्या साईडला. या ठिकाणी हे येलोश लेअर जे आहे, पिवळी लेअर जी आहे या ठिकाणी, पिवळी लेअर, ते आहे झिंक कवर, जास्ताचं आच्छादन. दुसरी एक रेषा बघा या ठिकाणी, त्याच्या खाली इलेक्ट्रोलाइट म्हणजे विद्युत अपघटने. पुन्हा मॅंगनीज डायऑक्साईड या ठिकाणी. असे काही या ठिकाणी भाग या ड्राय सेलचे आहेत. या ठिकाणी हा जो कोरडा सेल आहे, ड्राय सेल, जो की बाजारामध्ये मिळतो बघा, घडीमध्ये असतो, बॅटरीमध्ये असतो, मोबाईलमध्ये असतो. तर खराब झालेला सेल जो आहे तो घ्यायचा आणि त्याचं जे बाह्य आवरण जे आहे ते आवरण त्या ठिकाणी काढून टाकायचं. टेक ए लेड ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कोटिंग. बाहेरचं आवरण काढून टाकायचं. त्याच्या आत एक पांढरट धातूचं आवरण दिसेल. इनसाइड यू विल फाइंड ए व्हाइटिश मेटल लेअर. दिस इज अ झिंक मेटल लेअर. तर हे जे आहे हे जस्त आहे, ते आवरण आहे, पांढरट आवरण आहे जस्ताचं. तर हेच आवरण जे आहे, हेच आवरण ऋणटोक असं आपण त्या ठिकाणी म्हणू. आपण कोणतं टोक? ऋण. आता हेही आवरण हलकेच फोडायचं, म्हणजे जे व्हाईटिस्ट आवरण जे आहे, पांढरट आवरण जे आहे जस्ताचं, ते सुद्धा काढून टाकायचं, फोडायचं. जस्ताच्या आवरणाच्या आत तुम्हाला आणखी एक आवरण दिसेल. या दोन्ही आवरणामध्ये विद्युत अपघटनी भरलेली असते. इलेक्ट्रोलाइट त्या ठिकाणी मटेरियल जे आहे ते मध्ये भरलेलं असतं. कशामध्ये? जस्ताचं आवरण आणि आतील आवरण. जस्ताचं आवरण काढल्यानंतर मध्ये एक मटेरियल भरलेलं असतं, इलेक्ट्रोलाइट मटेरियल भरलेलं असतं, आणि नंतर एक आवरण असतं, म्हणजे त्यामध्ये दोन्हीमध्ये ते मटेरियल भरलेलं असतं. विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित व ऋणप्रभारित आयन असतात. त्यांच्या मार्फत विद्युत वहन त्या ठिकाणी होतं. ही अपघटनी म्हणजे झिंक क्लोराईड ZnCl2 आणि अमोनियम क्लोराईड NH4Cl. तर या ठिकाणी हे दोन मटेरियल्स जे आहेत हे विद्युत अपघटनीचं काम त्या ठिकाणी करतात. यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो. झिंक क्लोराईड अँड NH4Cl, अमोनियम क्लोराईड, या दोन्हीचा लगदा त्या ठिकाणी असतो. घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईट कांडी असते काळपट रंगाची. हे घटाचं धनटोक असतं आणि जास्ताचं आवरण जे आहे ते आवरण म्हणजे त्या घटाचं ऋणटोक असतं. कांडीच्या बाहेरील भागामध्ये ही जी कांडी मध्ये
ही जी कांडी आहे, ही कांडी, त्या कांडीच्या बाहेरच्या बाजूला मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 ची पेस्ट त्या ठिकाणी भरलेली असते. या सर्व रासायनिक पदार्थाच्या रासायनिक अभिक्रियेद्वारा दोन्ही टोकावर विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो. म्हणजे कार्बनची कांडी आणि झिंकचं मेटल जे आहे बाहेरचं आवरण, यांच्यामध्ये विद्युत प्रवाह त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह वाहण्यास सुरुवात होते. या विद्युत घटामध्ये ओलसर लगदा वापरल्यामुळं अभिक्रिया मंदपणे चालते. ड्यू टू द वेट पल्प used in the cell, the chemical reaction proceeds very slowly. याच्यामध्ये ओला लगदा वापरल्यामुळं त्या ठिकाणी याच्या जी काही अभिक्रिया होत असते ती अभिक्रिया खूप स्लोली होत असते, मंदपणे त्या ठिकाणी चालते. Hence, a large electric current cannot be obtained from this. Compared to the electric cells using liquids, the shelf life of dry cell is longer. Dry cell are very convenient to use as these can be held in any direction with respect to ground and can be used in mobile instruments. म्हणजे अभिक्रिया खूप मंदपणे चालत असल्यामुळं याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत प्रवाह वापरता येत नाही, तयार होत नाही. त्यामुळं द्रव पदार्थाचा वापर करणाऱ्या विद्युत घटाच्या तुलनेत त्यांची साठवण, सेल्फ लाईफ, कालमर्यादा अधिक असते. म्हणून या ठिकाणी हे जे ड्राय सेल आहेत त्यांची लाईफ मोठी असते. म्हणजे साठवून ठेवण्याची कालमर्यादा जी आहे जास्त असते याच्यामध्ये. कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात, कारण याच्यामध्ये लिक्विड वगैरे द्रव पदार्थ नसल्यामुळे त्याला आपण कसंही ठेवू शकतो किंवा प्रवासामध्ये याला आपण वापरू शकतो. त्याला आडवे उभे तिरपे कसंही त्याला ठेवलं तरी त्याच्यामध्ये द्रव पदार्थ नसल्यामुळं, लिक्विड मटेरियल नसल्यामुळं ते बाहेर येत नाही. आणि कोणत्याही म्हणजे मोबाईल टॉर्च आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, वाहनामध्ये घेऊन जातो, चालताना घेऊन जातो, पळताना घेऊन जातो. कारण ड्राय सेल असल्यामुळं, कोरडा विद्युत घट असल्यामुळं बाकीच्या समस्या त्या ठिकाणी होत नाहीत आणि कन्व्हिनियंटली यूज इन मोबाईल इन्स्ट्रुमेंट, बॅटरी याच्यामध्ये आपण त्याचा वापर आपण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण आपल्या परिचयाचा सर्वांना माहीत असलेला जो सेल आहे त्याच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला परीक्षेमध्ये याची आकृती काढा म्हणून किंवा याची माहिती द्या म्हणून, रचना कशी आहे ड्राय सेलची आकृतीसह स्पष्ट करा असा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. त्यामुळं थोडं व्यवस्थित याला लक्षात घ्यावं. तसेच विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस मी तुम्हाला हा व्हिडिओ ज्यावेळेस तुम्हाला
व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड होतो त्यावेळेस तुम्ही तुमचं जे टेक्स्ट बुक आहे म्हणजे तुमचं विज्ञानचं पुस्तक जे आहे ते बाजूला घेऊन ठेवायचं. मी बोलत असताना ते ऐकायचं, बघायचं, त्याचबरोबर पुस्तकात पाहायचं, म्हणजे तुम्हाला ते पटकन समजून येईल. हे नुसतं ऐकून समजणार नाही जास्त, त्यासाठी पुस्तक जवळ ठेवायचं आणि पुस्तकात काही मुद्दे बघून हे ऐकून ते समजून घ्यायचं. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आज आपण ड्राय सेलची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. कोरडा विद्युत घटाची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर या ठिकाणी आता आपण थांबू.